हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मुलांनो, आज आपण थर्ड स्टँडर्डचा EVSचा जो 4th चॅप्टर आहे डायरेक्शन्स अँड मॅप्स, हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ट्राय दिस. स्टँड इन टू इक्वल रोज इन द क्लासरूम फेसिंग ईच अदर. नाव टेल द गर्ल बॉयज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू द आन्सर्स टू द फॉलोविंग क्वेश्चन्स. आता इथे इमेजमध्ये बघा ज्या प्रकारे दाखवलं आहे, गर्ल आणि बॉय अपोजिट डायरेक्शनला उभे राहतील आणि म्हणजेच एकमेकांच्या समोर उभे राहायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला खालील जे प्रश्न विचारले आहेत त्यांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. अशा दोन इक्वल आपल्याला रांगा करायच्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन, ऑन विच साइड ऑफ यू इज द ब्लॅकबोर्ड. आता फळा जो आहे हा तुमच्या कोणत्या बाजूला आहे? ठीक आहे, तर प्रत्येकाचं उत्तर जे असेल म्हणजे त्या रांगेतल्या मुलांचं किंवा ह्या रांगेतल्या मुलांचं, दोन्ही रांगेतल्या विद्यार्थ्यांची उत्तरं जी आहेत ती वेगवेगळी असतील. राईट. देन, ऑन विच साइड ऑफ यू इज द मेन डोअर ऑफ द क्लासरूम. अगेन दोन्ही रांगेतल्या मुलामुलींची उत्तरं ही वेगवेगळी असतील. ऑन विच साइड ऑफ यू इज द टीचर्स टेबल. पुन्हा वेगवेगळी उत्तरंही असणार. बरोबर, कदाचित तुमच्या उजव्या बाजूला टेबल असेल तर जे अपोजिट साईडला उभे आहेत त्यांच्या डाव्या हाताजवळ टेबल असेल. राईट, डाव्या बाजूला टेबल असेल. सो ही उत्तरं दोन्ही रांगेतल्या विद्यार्थ्यांची ही वेगवेगळी असतील. देन, your answers and the answers of the girl boy in front of you are different, aren't they? Why is it so? If the blackboard is to your right, it will be to the left of the girl or boy standing in front of you. If the blackboard is behind you, it will be in front of the girl or boy facing you. म्हणजे तुमची आणि समोरच्या मुलाची किंवा मुलीची उत्तरे ही वेगवेगळी आहेत. बरोबर, तर असं का? तर बघा, समजा फळा जो आहे हा तुमच्या उजव्या बाजूला आहे, तर ऑफकोर्स जर समोर एखादा मुलगा किंवा मुलगी उभी असेल तर तो फळा तिच्या डाव्या बाजूला असेल. समजा फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल तर तो तुमच्या समोर उभ्या असलेल्या मुलगा किंवा मुलीच्या पुढच्या म्हणजे समोरच्या बाजूला असेल. बरोबर, तर इन द सेम वे your answers about the main door and the teacher's table will also be different from those of the girl boy facing you. It is difficult to make out the location of an object based on answers like on the right, on the left, in front of, and behind. Therefore, in order to tell exactly where an object is located, we use directions. आणि अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा, मेन डोअर किंवा शिक्षकांचा टेबल याबाबत सुद्धा तुमची आणि समोरच्या मुलामुलींची उत्तरं ही वेगवेगळी असतील. आणि उजवीकडे, डावीकडे, पुढे, मागे अशी उत्तरावरून एखादी वस्तू जी आहे तिचं नेमकी ती कुठे आहे किंवा त्या वस्तूचं नेमकं प्लेस काय आहे, ती कोणत्या बाजूला आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणूनच एखादी वस्तू कोठे आहे किंवा ती कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी डायरेक्शन्स म्हणजेच दिशांचा वापर केला जातो. आता इथे काही टीचर्ससाठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तर आपण पुढे जाऊया. ओके, नाव ट्राय दिस. नाव वी विल यूज डायरेक्शन्स टू फाइंड द आन्सर्स टू द सेम क्वेश्चन विथ युअर टीचर्स हेल्प. Write the names of the 4 main directions on the walls of your classroom. Now stand facing each other again. Tell each other the directions in which the blackboard, main door, teacher's table are located. Now your answers and the answers of the girl boy facing you will be the same. Directions can be used to tell exactly where an object is located. आता आपण दिशांचा उपयोग करून जे आपल्याला सुरुवातीला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. शिक्षकांची याच्यात तुम्हाला मदत घ्यायची आहे. शिक्षकांच्या मदतीने वर्गांच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा, म्हणजेच ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ, ज्या आपल्या 4 मेन डायरेक्शन्स आहेत ते. आणि आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा. वर्गाचा फळा, मेन दरवाजा, शिक्षकांचा टेबल हे कोणत्या दिशेला आहे हे आता तुम्ही एकमेकांना सांगा. आता
डायरेक्शन तुम्ही सांगितलं म्हणजे तुमचं उत्तर हे डायरेक्शनमध्ये येणार असून दिशेमध्ये येणार आहे, राईट. तर त्यामुळे काय होईल, तर तुमची आणि तुमच्या समोरच्या बाजूला उभं राहणाऱ्या मुलगा किंवा मुलीची उत्तरही एकसारखी असतील, ही सेम असतील. एखादी वस्तू कोठे आहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे दिशांचा उपयोग करून बरोबर सांगता येते, अचूक सांगता येते. ठीक आहे. नाव लेट अस लर्न हाऊ टू फाइंड द डायरेक्शन्स. आता दिशा ओळखायला कशा ओळखता येतात ते आपण बघूया. द 4 मेन डायरेक्शन्स आर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. हाऊ डू वी फाइंड देम. आता 4 मुख्य दिशा आहेत कोणत्या, तर ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. आणि त्या आपल्याला कशा ओळखायच्या आहेत तर ते पाहूया. द डायरेक्शन इन विच द सन रायझेस इज द ईस्ट. सूर्य हा कुठे उगवतो, तर तो पूर्वेला उगवतो, ईस्टला उगवतो. द डायरेक्शन इन विच सनसेट इज द वेस्ट. ज्यावेळेस सूर्यास्त होतो तर तो कोणत्या दिशेला होतो, तो पश्चिमेकडे होतो. ओके. देन ईस्ट अँड वेस्ट आर अपोजिट टू ईच अदर. ईस्ट आणि वेस्ट ह्या नेहमी एकमेकांच्या समोरासमोर असतात, अपोजिट असतात. इफ वी स्टँड फेसिंग ईस्ट द वेस्ट इज बिहाइंड अस. जर आपण ईस्टकडे तोंड करून उभे आहोत, पूर्वेकडे तोंड करून उभे आहोत, तर ऑफकोर्स आपली जी पश्चिम दिशा आहे, जी वेस्ट आपली बाजू आहे, ती आपल्या बिहाइंड म्हणजेच आपल्या मागे आहे. ॲट दॅट टाइम द नॉर्थ इज टू अवर लेफ्ट अँड द साऊथ इज अवर राईट. आणि त्याच वेळेला काय होतं, तर नॉर्थ साईड जी आहे म्हणजेच जी उत्तर साईड आहे ती कुठे आहे, ती आपल्या लेफ्ट साईडला असते, आपल्या डाव्या बाजूला असते. आणि साऊथ जी असते ती कुठे असते, ती राईट साईडला असते. जेव्हा आपण ईस्टला फेसिंग करून उभे असतो त्यावेळेस, आपण पूर्वेला जेव्हा फेस करून उभे असतो त्यावेळेस नॉर्थ ही साईड आपल्या लेफ्ट साईडला असते आणि साऊथ आपल्या राईटला असते, राईट. आणि आपल्या मागे आपली कोणती असते, वेस्ट साईड असते. ओके. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी इन द ओपन ॲट सनराईज. इट विल हेल्प यू टू अंडरस्टँड डायरेक्शन्स बेटर. आता तुमच्या परिसरात सूर्योदयाच्या वेळी ही कृती करून बघा, दिशात समजून घ्या. ओके. नाव फ्रेम दिस. आता चौकट जी आहे तिची गंमत बघा कशी आहे. अ लार्ज फ्रेम इज गिवन बिलो. युअर हाऊस इज ॲट द सेंटर ऑफ द फ्रेम. द फ्रेम हॅज अ येलो स्ट्रिप ऑन ईच ऑफ इट्स 4 साइड्स फॉर रायटिंग द डायरेक्शन्स. आता खाली मोठी चौकट दिली आहे, त्या चौकटीत मधोमध तुमचे घर दाखवले आहे. या चौकटीच्या चारी बाजूवर पिवळे असे पट्टे दिलेले आहेत, ते बघा इथे आपल्याला इमेज दिसते. आणि या पट्ट्यांमध्ये दिशा ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. ठीक आहे. नाव ऑन विच साईड ऑफ युअर हाऊस डज द सन राईज. दॅट साईड इज द ईस्ट. इन द येलो स्ट्रीप ऑन द साईड ऑफ द हाऊस वेअर द सनराइज इज राईट ईस्ट. In the strip on the side opposite to the east, right, west. North and south will be written in the remaining 2 strips. Think carefully where they would be and write down the words in the proper strip. आता तुमचं जे घर आहे ते इथे खाली, बरोबर. तर घराच्या ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा पूर्व आहे. ओके. तिथे तुम्हाला त्या स्ट्रिपवर तुम्हाला ईस्ट लिहायचं आहे. त्याच्या अपोजिट जी दिशा आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन जे आहे ते काय आहे, ते वेस्ट आहे, राईट. आणि मगाशी जसं आपण बघितलं की जर तुम्ही ईस्टला तोंड करून उभे असाल तर तुमच्या नॉर्थ साईडला, तर तुमची नॉर्थ ही साईड जी आहे म्हणजे उत्तरची साईड आहे ती कुठे असणार, तुमच्या लेफ्टला असणार, तुमच्या डाव्या बाजूला असणार. आणि जी साऊथ आहे, जी दक्षिण बाजू आहे ती कुठे असणार, तुमच्या राईट हँड साईडला असणार. ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला हा जो हे जे 4 स्ट्रीप आहे तिथे तुम्हाला दिशा ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. देन इन द फ्रेम शो द फॉलोइंग थिंग्स नियर युअर हाऊस. आता याच फ्रेममध्ये तुम्हाला आणखीन ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत, त्या बघा कोणत्या. नेबरिंग हाऊस म्हणजे तुमच्या शेजारचे घर जे आहे ते तुम्हाला इथे दाखवायचं, कोणत्या दिशेला आहे ते. 1 शॉप नियर युअर हाऊस, तुमच्या घराजवळचे एखादं दुकान. 1 ट्री झाड. रोड नियर बाय, जवळचा रस्ता जर असेल तो दाखवा. द बस स्टॉप नियर बाय, एखादा बस स्टॉप, बस थांबा जो आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे इथे. त्या प्रत्येक गोष्टीची दिशा ही तुमच्या घरापासून किंवा तुम्ही जिथे उभे आहात तिथून कोणत्या पद्धतीने आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवायच्या आहेत. देन नाव सी व्हॉट युअर नेबरहूड लुक्स लाईक. आता बघा तुमच्या घरचा जो परिसर आहे तो कसा दिसतो ते. ओके. तुम्हाला अंदाज येईल
तुम्ही जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूक लिहिली, या पूर्ण फ्रेममध्ये ती प्रॉपर बसवली, तर तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच अंदाज येईल. द नेक्स्ट, डू यू नो द सन रायझेस अँड सेट्स एव्हरी डे. दॅट इज वाय द सन इज यूज टू डिटरमाइन डायरेक्शन्स. तुम्हाला माहिती आहे का, सूर्य हा रोज उगवतो, तो रोज मावळतो, आणि त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग जो आहे तो करून घेतला आहे. द मॅग्नेटिक निडल इन अ कंपास ऑलवेज लाईज इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन. आस्क युअर टीचर ऑर पॅरेंट्स टू शो इट टू यू. जे मॅग्नेटिक कंपास असतं, इथे मॅग्नेटिक निडल असते कंपासमधली, इथे बघा इमेजमध्ये आपल्याला दाखवले, तर ही नेहमी उत्तर आणि दक्षिण अशी असते. ओके, ती नेहमी आपल्याला नॉर्थ साऊथ डायरेक्शन आहे ते दाखवते, आणि हे तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने पाहू शकता. देन व्हॉट्स द सोल्युशन. साई अँड अभय हॅव बीन आस्क्ड टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. कॅन यू हेल्प देम. आता सई आणि अभय जे आहेत यांना शाळेत खालील समस्या जी आहे, खालील प्रॉब्लेम जो आहे त्या सोडवायचा आहे, तर तुम्ही त्यांना मदत कराल का. बघूया आपण कशा पद्धतीने त्यांना मदत करू. ओके, इन दिस पिक्चर द ईस्ट इज मार्क. आता या इमेजमध्ये आपल्याला ईस्ट जी दिशा आहे म्हणजे पूर्व दिशा जी आहे ती ऑलरेडी मार्क करून दिलेली आहे की ईस्ट इथे आहे. बघा येल्लो फ्रेममध्ये, येल्लो त्या रकान्यात ते ईस्ट लिहिलेलं आहे. यूज दॅट टू राईट द अदर 3 डायरेक्शन्स इन द येल्लो बॉक्सेस. आता याच ईस्टचा वापर करून बाकीच्या ज्या 3 दिशा आहेत त्या तुम्ही लिहू शकता. तर ऑफकोर्स त्या लिहू शकतो, राईट. सो बघा, ईस्टच्या अपोजिट कोणती येईल, तर वेस्ट. बरोबर, म्हणजेच वरच्या बाजूला वेस्ट येईल, राईट, ईस्टच्या समोर. त्याच्यानंतर ईस्टला जर तुम्ही तोंड करून उभे असाल, ओके, तर मग तुमच्या लेफ्ट हँड साईडला नॉर्थ येईल. बरोबर, म्हणजेच लेफ्ट हँड साईड म्हणजेच जिथे बस स्टॉप, आईस्क्रीम शॉप आहे त्या बाजूला ही नॉर्थ बाजू येईल. आणि इथे नॉर्थच्या समोर जे राहिलं ते साऊथ. बरोबर, म्हणजे सारा कुठे आहे तर साऊथला आहे. ओके, देन इन विच डायरेक्शन डू वी ट्रॅव्हल टू गो फ्रॉम द आईस्क्रीम शॉप टू द बस स्टॉप. आता आईस्क्रीम शॉप टू बस स्टॉपपर्यंत जर आपल्याला जायचं असेल, आईस्क्रीम शॉप टू बस स्टॉप हे जर अंतर आपल्याला पार करायचं असेल, तर कोणत्या डायरेक्शनने आपल्याला जावं लागेल. आईस्क्रीम शॉपपासून ते बस स्टॉप कोणत्या डायरेक्शनला आहे, तर ते ईस्ट डायरेक्शनला आहे, राईट. ईस्ट डायरेक्शनला आहे की नाही. बट ईस्टला कुठे आहे ते, तर ते ईस्टला नॉर्थ ईस्ट साईडला आहे. नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे की नाही ते, म्हणून ते नॉर्थ ईस्ट साईडला आहे, राईट. देन अमीर वॉन्ट्स टू गो टू द आईस्क्रीम शॉप इन विच डायरेक्शन मस्ट ही वॉक. आता अमीर इथे आहे, डॉटने दाखवलं आपल्याला अमीर, आणि त्याला आईस्क्रीम शॉपपर्यंत जायचं आहे, तर तो कोणत्या डायरेक्शनने वॉक करेल, तर तो नॉर्थ वेस्ट डायरेक्शनने चालेल. बरोबर, नॉर्थ आहे इथे बाजूला आणि ईस्टच्या समोरची बाजू आहे वेस्ट, त्याच्यामुळे तो नॉर्थ वेस्ट डायरेक्शनने ट्रॅव्हल करेल तिथे जर जायचं असेल तर. देन सारा वॉन्ट्स टू गो टू द बस स्टॉप इन विच डायरेक्शन मस्ट शी गो. आता तिला बस स्टॉपकडे जायचं आहे साराला, तर ऑफकोर्स ती नॉर्थ डायरेक्शनने जाईल कारण बस स्टॉप तिच्यापासून सरळ आहे, राईट. सो नॉर्थ डायरेक्शनने ती ट्रॅव्हल करेल. देन लेट्स प्ले गेम. आता एक गेम खेळूया. डिटरमाइन द ईस्ट विथ रिस्पेक्ट टू युअर प्लेस. What are the things situated in each of the directions? Now move around a circle. When the group leader names a direction, quickly stand facing that direction. Those who are wrong are out. Okay. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की तुमच्या प्लेसची म्हणजे तुम्ही जिथे राहता त्याची पूर्व दिशा आपल्याला ओळखायची आहे आणि कोणत्या दिशेला काय काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या वर्तुळात गोल फिरत राहा आणि आता जो तुमच्या गटातला जो प्रमुख असेल त्याने सांगितलेल्या दिशेला पटकन तोंड करून उभे राहा. जो चुकेल या खेळात तो आउट होईल. ओके, सो हा गेम खेळून बघा. देन यूज ऑफ डायरेक्शन्स इन मॅप्स. आता मॅपमधील म्हणजेच नकाशामधील दिशांचा वापर बघा आपण कशा पद्धतीने करतो. इन अ मॅप डायरेक्शन्स आर ऑलवेज शोन. They are indicated with the help of an arrow pointing north. The directions on the map have to be matched with the directions on the ground before reading the map. That is,
द मॅप मस्ट बी अलाइन विथ द डायरेक्शन्स ऑन दी ग्राउंड. ओके, म्हणजेच नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात, त्यासाठी नकाशात दिशाचक्र दिलेले असते आणि त्यावरून नकाशातील दिशा समजतात. नकाशा वाचण्यापूर्वी त्यातील दिशा ज्या आहेत त्या तुमच्या परिसरातील दिशांशी आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. नाव फॉर एक्झाम्पल, द ईस्ट ऑन दी मॅप मस्ट बी मॅच टू द ईस्ट ऑफ युअर सराउंडिंग्स. By doing this, you can tell at once the directions of the places shown on a map. Use this method while reading the maps in your textbook too. आता नकाशातील पूर्व दिशा म्हणजेच ईस्ट डायरेक्शन हे तुमच्या परिसरातील ईस्ट डायरेक्शनशी जुळवून घ्या आणि असे केल्याने नकाशामधील ठिकाणे जे आहेत ते तुम्हाला नेमकी कोणत्या दिशेला आहेत हे तुमच्या पटकन लक्षात येईल, तुम्हाला सांगता येतील आणि तुमच्या टेक्स्टबुकमधील नकाशे वाचताना सुद्धा ही पद्धत तुम्हाला यूज करायची आहे. देन यूज युअर ब्रेन पॉवर. स्टँड फेसिंग द रायझिंग सन. इन विच डायरेक्शन इज युअर राईट इयर? इन विच डायरेक्शन इज युअर लेफ्ट इयर? आता तुम्ही जर ईस्टला, म्हणजे सूर्य कुठे उगवतो तर ईस्टला उगवतो, तर त्या बाजूने तुम्ही तोंड करून उभे आहात, तर तुमचा जो राईट इयर आहे म्हणजे उजवा जो कान आहे तो कोणत्या बाजूला असेल आणि तुमचा जो लेफ्ट इयर आहे म्हणजे तुमचा जो डावा कान आहे तो कोणत्या बाजूला असेल? आपण मगाशीच पाहिलं की सूर्याला जेव्हा आपण फेस करतो, सूर्याकडे जेव्हा आपण तोंड करून उभे असतो तर ती आपली दिशा असते ईस्ट, राईट. तर त्याच्या बिहाइंड म्हणजेच त्याच्या मागे असते ती वेस्ट, त्याच्या अपोजिटला असते ती. आणि सूर्याला तोंड करून उभं राहिल्यावर आपल्या डाव्या बाजूला जी दिशा येते ती असते नॉर्थ, म्हणजेच तुमच्या डाव्या कानाजवळ जी दिशा येईल ती असेल नॉर्थ आणि उजव्या कानाजवळ जी दिशा येईल ती असेल साऊथ. ठीक आहे. इन विच डायरेक्शन विल युअर शॅडो फॉल ॲट सनसेट? तुम्ही जर सूर्य मावळताना तुमची सावली जी आहे ती कोणत्या दिशेला पडेल? तर ऑफकोर्स सूर्य मावळताना सूर्य कुठे मावळतो तर वेस्टला मावळतो आणि तुमची सावली जी आहे ती ईस्टला पडेल, बरोबर. देन डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्री. जिल्हा, राज्य आणि देश. इंडिया इज माय कंट्री. वी हॅव बीन रीडिंग दिस सेंटेन्स इन द प्लेज एव्हर सिन्स स्टँडर्ड 1. You must have read the words state, nation and world in this textbook too. You will find the words earth, world, country, state, district, taluka and village in many places. Come, let us get to know district, state, country, earth and world. We live in a house. आता बघा इथे काय सांगितले की इंडिया इज माय कंट्री, म्हणजेच भारत माझा देश आहे. हे वाक्य आपण आपल्या प्लेजमध्ये आपल्या प्रतिज्ञेत ऐकतो. पहिलीपासून आपण हे वाचत आलो आहोत. इयत्ता दुसरीमध्ये तुम्ही राज्य, राष्ट्र म्हणजेच स्टेट, नेशन अँड वर्ल्ड म्हणजे जग, तर हे तुम्ही शब्द ऐकले. त्याच्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकात अनेक ठिकाणी हे सुद्धा शब्द आले असतील. वर्ल्ड, अर्थ, पृथ्वी, जग, देश, राज्य, जिल्हा, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तालुका आहे, विलेज आहे म्हणजेच गाव आहे. तर आता आपण डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि कंट्री, द अर्थ अँड वर्ल्ड या शब्दांची ओळख जी आहे ती करून घेणार आहोत. वी लिव्ह इन अ हाऊस. आपण घरात राहतो. अवर हाऊसेस आर बिल्ट ऑन लँड. आपलं घर हे जमिनीवर बांधलेलं असतात आणि दिस लँड इज स्प्रेड व्हेरी फार अँड वाईल्ड. आणि ही जमीन ही खूप दूरपर्यंत पसरलेली असते, बरोबर. अ वास्ट सेक्शन ऑफ लँड ऑन दी अर्थ इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. आणि अशा मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला आपण काय म्हणतो? कॉन्टिनेंट म्हणतो, म्हणजेच खंड असं म्हणतो. लाईक कॉन्टिनेंट्स, सॉल्ट वॉटर टू ऑक्युपाईज द सरफेस ऑफ द अर्थ. दिस पार्ट इज कॉल्ड ओशियन. आणि याच पृथ्वीवर खंडाप्रमाणे म्हणजे या कॉन्टिनेंटप्रमाणे खारट पाणी देखील पसरलेलं आहे आणि ते खारट पाणी जिथे पसरलेलं असतं त्याला आपण महासागर म्हणजेच ओशियन असं म्हणतो. द अर्थ इज ऑल्सो कॉल्ड दी वर्ल्ड. पृथ्वीलाच जग असंही म्हणतात. देर आर मेनी कंट्रीज ऑन दी लँड ऑन दी अर्थ. आणि आपल्या या अर्थवर म्हणजे आपल्या या पृथ्वीवर, पृथ्वीच्या जमिनीवर अशा बऱ्याच कंट्रीज आहेत, बरेच देश आहेत. द कंट्रीज आर मेड अप ऑफ सेव्हरल स्टेट. आणि त्या कंट्रीज ज्या आहेत म्हणजे एक देश जो आहे तो अनेक राज्य मिळून तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे वी लिव्ह इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. अवर कंट्री इंडिया.
कंट्री आपली इंडिया आहे इज मेड अप ऑफ मेनी सच स्टेट. आणि महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांना मिळून आपला भारत देश जो आहे तो तयार झालेला आहे. देन मॅप्स of your district, Maharashtra state, India and the world have been given in this lesson. Complete the activities based on the map. आता तुमचा जिल्हा, महाराष्ट्र राज्य, जिल्हा कोणता आहे तर जिल्हा तुमचा महाराष्ट्र राज्य, त्याच्यानंतर भारत देश आणि जग हे नकाशे सोबत दिलेले आहेत आणि नकाशांबद्दलच्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. देन डू यू नो, आता बघा पुढे काय सांगितलं. द इंडेक्स इन अ मॅप, नकाशातील सूची. सिम्बॉल्स, पिक्चर्स, साइन्स अँड डिफरंट शेड्स ऑफ कलर्स आर यूज टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द मॅप. A list of these symbols etc. is given along with the map. The list is called the index. The index help us to understand the map. नकाशात जी माहिती द्यायची असते त्यामध्ये चिन्ह दिलेले असतात, चित्र दिलेले असतात, खुणा दिलेल्या असतात, वेगवेगळे रंग जे आहेत ते वापरलेले असतात आणि त्यांची यादी नकाशात सुद्धा दिलेली असते. तिलाच आपण इंडेक्स असं म्हणून, तिलाच आपण सूची असं म्हणतो. या सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते. ओके. त्याच्यानंतर इथे बघा काय सांगितलं. ऑलवेज रिमेंबर वी मेड यूज ऑफ द रायझिंग सन टू डिटरमाइन डायरेक्शन्स. अदर कंपोनंट्स ऑफ नेचर कॅन ऑल्सो बी द हेल्प टू अस. दिशा ठरवण्यासाठी आपल्याला उगवत्या सूर्याचा उपयोग आपण करून घेतो आणि निसर्गातील अनेक अशा घटकांची आपल्याला अशीच मदत होत असते. ठीक आहे. आता मुलांना आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या चॅप्टरचे 2 व्हिडिओ तयार होणार आहेत. तर त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नकाशा जो आहे तो नकाशा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणखीन आणि पाहणार आहोत नकाशा कशा पद्धतीने तयार होतो, नकाशात कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात. तर त्यासाठी नक्कीच जो या चॅप्टरचा पुढील व्हिडिओ आहे तो नक्की बघा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.